नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। पत्नीबरोबर अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची पतीकडून हत्या, पत्नीसह 5 जण जेरबंद। दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर छडा लागला असून सदर खून पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याने पतीसह 5 जणांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती पत्नीसह 5 जणांना जेरबंद केले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शोईनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लखन किसनराव सलगर वय 24 राहणार टाकळी ढोकी याचा खून केल्याप्रकरणी योगेश दादा पडळकर वय 25 राजश्री योगेश पडळकर वय 23 दोघे राहणार माळशिरस पत्नी समवेत राजश्री हिचा भाऊ विकास आश्रुबा कोरडे वय 21 रा आनंदवाडी टाकळी ढोकी ताजी धाराशिव तसेच विकास यांचे मित्र शुभम उमेश वाघमोडे वय 22 रा मुरुड ता जी लातूर व काकासाहेब कालिदास मोटे वय 42 रा येवतिता जी धाराशिव यांना अटक करण्यात आली आहे। याबाबतची सविस्तर हकीकत अशी की 27 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या पूर्वी नक्की वेळ माहीत नाही, यवत गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून एक अनोळखी इसम वय अंदाजे 30 ते 35 वर्षे नाव व पत्ता माहीत नाही यास तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती उजवे छातीवर पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कोणत्या तरी अज्ञात ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकून त्यास पेटवून देऊन जीवे ठार मारले आहे म्हणून पोलीस हवालदार विनायक हाके यांनी सरकारतर्फे अज्ञात आरोपी विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथे लखन सलगर हे हरवले असल्याचे दाखल होते। अधिक तपासात भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी मिळालेला मृतदेह हा लखन सलगर यांचा असल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता लखन व राजश्री यांचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले। या कारणांमुळे वरील 5 जणांनी लखन यांस भुलेश्वर पायथ्याला नेऊन तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती उजवे छातीवर पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकून त्यास पेटवून देऊन जीवे ठार मारले। या संदर्भातील कबुली त्यांनी दिली आहे। या 5ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व यवत पोलिसांनी जुलै 11 रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत